फराळाचा तिसरा दिवस होता. मी काढली होती शेव. आज शेव कशी केली मी तुम्हाला त्याची रेसिपी पुढे सांगते. त्याआधी ते बेसन पीठ आम्ही घरीच केलं होतं. मग तुम्हाला जेवढी शेव करायची तेवढे तुम्ही बेसन पीठ घ्या. त्यामध्ये हळद टाकली, तिखट टाकलं. तिखट जास्त छान लागते, मग जास्त मी तिखट टाकलं होतं, म्हणजेच लाल मिरची पावडर. आणि मग मीठ टाकलं चवीनुसार. लसूण, जिरे, ओवा बारीक करून घेतला. थोडंसं पाणी टाकून बारीक करायचं, नाहीतर सोऱ्यामध्ये गुत्ता आणि मग शेवचा येडा व्यवस्थित येत नाही. मग थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलं. घट्ट असंच करायचं, जास्त पातळही नाही करायचं. मग त्यामध्ये मी थोडंसं गरम तेलसुद्धा टाकलं होतं. मग इथं मी पीठ तयार झालं, मग तेल गरम करण्यासाठी ठेवलं. मग छान असा येडा करून मग शेव तयार केली. छान तळून द्यायची. मग एवढी मी शेव काढून घेतली होती. मग मी 2-3 किलोची शेव केली होती. मी अंदाजीच केली आणि पहिल्यांदाच केली होती, पण खूप छान झाली. असं वाटलं नाही मला की पहिल्यांदाच मी करते. खूप छान टेस्टसुद्धा होती. एवढी मी शेव केली होती. आणि माझ्या बाळाची रिॲक्शनसुद्धा बघा, खूप छान झाली. असं चाललं होतं तिचं. 1 वर्षाची आहे, पण बघा. चला आता इथंच एंड करते. बाय बाय.